पूर्व नमस्कार. अनेकांना प्रश्न पडला असेल, लय दिवस झाले मास्तर गेलतो कुठं, गेलतो फिरायला, अनेक कामं होते, पण ते कामं असताना लक्षात घ्या अलीकडं पोरग सध्या नेमकं काहीतरी चांगलं करायला जातं आणि डिप्रेशनमध्ये पुन्हा यूट्यूबमुळे जातं, हे पण लक्षात घ्या. अलीकडं पोरग कधी कधी मायनत चाललंय अनेक मास्तराचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यामुळे, नेमकं कोणाचं लेक्चर पाहू, कोणाकडून काय शिकव, याच्यात पोरग डिप्रेशनमध्ये गेले. आणि प्रत्येक जण मास्तर डायलॉग म्हणाले, 2 शिकांदात करा रेल्वेचं गणित कुठलंही स्वाल, मेलं पोरग थाळ. कळलं का? आणि त्यामुळं काल हिवाळी अधिवेशनामध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू होतं, या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिलं बाबा की 7 ते 17 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनामध्ये सन्माननीय आपली काळजी करणारे आमदार, त्याच्यानंतर सुआमदार यांनी आपल्याबद्दल बोलले, त्यांच्याबद्दल हृदयाच्या तळापासून त्यांचे आभार. मात्र हे बोलत असताना पोरो भरतीबद्दल शासनानं अलीकडं तुम्हाला चॉकलेट नाही, चॉकलेटचं टर्पल पण दिलं नाही. आणि शासनानं डायलॉग मारला होता 98,000 भरतीचा. जर खरंच तुम्ही 98,000 भरती घेत असाल तर तुम्हाला माहिती आहे या अगोदर मुंबईमध्ये चिप लावल्यामुळे अनेक पोरांचे मार्क कमी झाले. डबल फॉर्म सिंगल फॉर्म मध्ये अनेक पोरांचं करिअर बर्बाद झालं. तो एका जिल्ह्यात लागला असता, पण त्या ठिकाणी त्यानं सिंगल फॉर्म भरला, तो जास्त मार्क घेऊन पण महत्वाची गोष्ट ज्या जिल्ह्यात लागायचं त्या जिल्ह्यात त्याला लागता आलं नाही. आणि मग एक गोष्ट क्लिअर करा की तुम्ही आता एक क्लिअर करा, जर 98,000 भरणारच असाल तर मग जरा असं आमचे हे गोरगरिबाचे लेकर आहेत, जिथं सिंगल फॉर्म भरल्यामुळे 1 मार्कानं हुकलेत, 2 मार्कानं हुकलेत, असे 7,076 वेटिंगचे पोर आहेत. आणि खरंच तुम्हाला आमच्या गोरगरीब लेकरांची काळजीच आहे, ते काम करा, याच्यातले अर्धेच पोरं घ्या. अर्धे पोरं घेतले, एकाच्या घरात 10 मतदान, तरी पहा मतदान लय बंबाट व्हायला तुम्हाला. म्हणजे त्याचा तुम्ही विचार केला तर ते तुमचा विचार करणार आहेत. आणि मेन गोष्ट तुम्ही पाहिलं असेल की संगमनेरमध्ये इथं विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण केलंय. पोरं आमरण उपोषण करायचं नाही, इथून पुढे आपल्यामुळे लोक उपाशी राहिले पाहिजे. सरकारमधले जे माजुरी व्यवस्था असेल ती उपाशी राहिली पाहिजे. आपण उपाशी राहायचं, आपल्याच व्यथेसाठी रडायचं किती दिवस नाहीये. आपल्याला आगळा वेगळा प्लॅन करायचा, त्याबद्दल नेक्स्ट मी तेच बोलणार आहे. आणि म्हणून एखाद्या सरकारच्या ध्येय धोरणाबद्दल, त्याच्या हेतू पुरस्कार त्याने घेतलेल्या योजनेबद्दल आपण मरण्याचा विचार करायचा नाही. एखादी व्यवस्था आहे तिच्यामुळे मरण्याचा विचार आला, ती व्यवस्था मिटून मरायचं असते, आपण मरायचं नाही. मागल्या वर्षी तुम्ही तेच काम केलं, कुटाणा केला आमचा. काय कुटाणा केला की आमच्या पोरांना नेमकं तुम्ही हे क्लिअर करा की सिंगल फॉर्म डबल फॉर्म, सर्वात महत्वाची गोष्ट. आमचं पोरग इथं डिस्टर्ब झालं, सिंगल फॉर्म डबल फॉर्म. तर यावर्षी एकच काम करा, कळकळीची विनंती, नीट झक मारा, एकच सांगा आम्हाला, फॉर्म डबल भरायचा सिंगल भरायचा. आगाव भपाऱ्या डायलॉग आणू नका. घटक आमच्या पोराला मराठीत फक्त राम आंबा खातो, खाणारा कोण, खाण्याची क्रिया कोणावर, याच्या बाहेर काही केलं येत नाही. त्याला बिनाकामी डिस्टर्ब करू नका, कळलं का? आणि मग ते घटकन बिटक सांगल्यामुळे आमचं हुशार पोरग भिलं, त्याला वाटलं डबल फॉर्म भरल्यावर कॅन्सल होईल. ज्यानं धाडस दाखवलं, जे लागण्याच्या कॅपॅसिटी नव्हतं ते लागून बी गेलं. पण ज्या पोराला खऱ्या अर्थाने मेहनत घेतली होती ते भिल्यामुळे त्याने एकच फॉर्म भरला आणि त्याचं बॅड लक तिथं चाललं, ते पोरग लागलं नाही. तर ही एक सर्वात महत्वाची गोष्ट. मुंबईच्या पायाला चिप लावणार का ते सांगा. आता आमच्या गावाकडं गोरं माजलं, तिकडं गाय उड्या मारायली, तर त्याच्या मधात एक लाकूड बांधतात लोणनं, तसं बांधून पळायला म्हणतात, तेवढंच राहिलं आमच्या पोराचं. ते तरी करा मग. आणि मेन गोष्ट काय, ते घेत असताना हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार साहेबाला ते बोलायचं कोणतं की बाबा सिंगल फॉर्म डबल फॉर्म याच्याबद्दल पण माहिती द्या. त्याला कळत नसते, त्याला फक्त कळतंय किती बाय कितीचा रोड आहे, किती उरतात, त्याला बाकी काही कळत नसते. त्याला ते सांगा, सिंगल फॉर्म डबल फॉर्मचं मॅटर सांगा. फॉर्म डबल म्हणा सिंगल म्हणा पण एकदाच म्हणा. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, हे चिप बीप मॅटर हे का पहा. त्याच्यानंतर की बाबा जे पेपर फुटीमध्ये सहभागी असणारे विद्यार्थी असतील किंवा क्लास संचालक असतील त्या हरामखोरांवर कडक कारवाई करा. त्या विद्यार्थ्यांचा 420 ची केस बसून डॉक्युमेंट जमा करा, पुन्हा लाईफ टाइम त्याला भरती देता आली नाही पाहिजे अशी तजवीज करा. जे क्लासवाला आहे, जे पेपर फुटीमध्ये सहभागी आहे, त्या हरामखोराला जिंदगीत पुन्हा क्लास घेता आला पाहिजे. त्याला तळ्यावर पाठाभार असेल, त्याला हे भांगारधंदे करू देऊ नका. इथं गोरगरिबाचं पोरग अहोरात्र जागून जर एखादं 5-10 लाखामध्ये त्या पोराचं स्वप्न हिरावून घेत असेल तर ही गोष्ट कुठेतरी चुकलेली आहे आणि त्याच्या विरोधात बोलणारा कोणतरी लागलच. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. पेपर फुटीमध्ये जो बी हरामखोर उमेदवार असेल किंवा क्लास संचालक असेल तो लाईफ टाइम बंद झाला पाहिजे त्या क्षेत्रातून. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर नेमकं आम्हाला अभ्यासक्रम तुम्ही घेतलाय तेच घ्या. तुम्ही काय म्हणले, 25 मार्काचं गणित,
25 मार्काची बुद्धिमत्ता, 25 मार्काचं जीके आणि 25 मार्काची मराठी. मुंबईला तुम्ही जनरल नॉलेजच विचारलं 52 मार्काचं कोणत्या पुस्तकातलं होतं, आमचं पोरग चेक करू लागलं घरी आल्यावर, त्याला एकाही पुस्तकात उत्तर भेटलं नाही, मेलन थाळ. तर मग तुम्ही असं तरी सांगा आम्ही आमच्या मर्जीनं सिलेबस घेऊ. मग आमचं पोरग पिक्चर पाहिल, आमचं पोरग गाणं पाहिल, आमचं पोरग तमाशा पाहिल, आमचं पोरग आगावाग अभ्यास करेल. काय सांगता तुम्ही? पिक्चर मध्ये विचारलं आकाश के पहिले तूने मुझे पसंद क्यों किया रे, ये डायलॉग किसने किसको बोला था, जेनेलिया डिसूजा फ्रॉम रितेश देशमुख. है ना? आमचं पोरग काही बी वाचल का नाही? काही वाचल का नाही? बरोबर का? ते तर लक्षात घ्या. पाकसार जमीन पर तेरे जैसा नापाक कैसे पैदा हुआ, शुक्र कर कि तू मेहमान है इसलिए बच गया, नहीं तो लात घुसों की मस्जिद में डालकर पीस पीस कर तेरा खिमा बना देता. ये डायलॉग सूर्या ने किसको कहा? फिरोज डॉन ऑफ पाकिस्तान. है का नाही? मग मेन गोष्ट काय बाबा की आमच्या पोराला ते पण डिक्लेअर करा. आणि पोरं भरती होणार हे फिक्स आहे, पण ते होत असताना मागील ज्या चुका झाल्या, कारण तुम्हाला माहित आमचं पोरग मेहनत करू लागलं, बरोबर करू लागलं, सर्व काही करू लागलं. आज ते चेहऱ्यावर 12 वाजलेले असेल, डिप्रेशन मध्ये असेल, तर मित्र आहे ना त्याच्या सोबत उभा राहा, पाठीवर हात द्या. प्रत्येक गोष्ट पैशाने सॉल्व्ह होत नाही. त्याला मनात आण घेऊ नका, मी तुझ्यासोबत आहे हे म्हणण्याची भूमिका पार पडा. गावाकडे गेलं, गावातली दलिंदर भावकी आहे, गावातले भिकारचोट नातेवाईक आहेत, गावातले घरचे पण. त्या पोराच्या चेहऱ्यावर जरासा डिसमूड आला, तो ध्येय पूर्ण करू शकला नाही, त्याला सांभाळून घेणारं कोणी नाही. अनेक जण डायलॉग हातात काय केलं तो एवढे दिवस, आणि जेव्हा त्याला कळलं साला आपल्याला कोणी सांभाळून घेत नाही, त्याच्याकडे एकच पर्याय उठतो, फास घेणे. अनेक तरुण पोरांना आपलं जीवन संपवलंय. याला कारणीभूत सरकारच्या यंत्रणा आहेत, याला कारणीभूत घरातले आहेत, याला कारणीभूत जातीतले, कारणीभूत गावातले लोक आहेत. म्हणजे स्वतः काही करायचं नाही, पण बिनाकामी दुसऱ्याला डिवचायचं. आणि ते डिवच नाही एखाद्या पोराला सहन नाही झालं, त्याच्या स्वाभिमानाची आग आतून जागी झाली, त्याला पर्याय नसतो. काय करते? मरणे हा पर्याय. आणि म्हणून ते पोरग गोरगवाचं गेलं ना पाहिजे. त्यानं स्वप्न साकार केलं, मेहनत चांगली घेतली, सर्व काही केलं, अरे पण कुठतरी 1-2 मार्कांना मायनस झालं, किंवा त्याच्या नशिबात ते नसेल, त्याच्यापेक्षा बेटर काही जास्त भेटल, पण त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. थोडी साथ द्या. येणाऱ्या काळात लॅबमध्ये मुलं मुली असतील, मुलींसाठी मी महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना म्हणतो, केवळ घरी गेले, गावातले भावकीतले 2-4 जण दलिंदर आपल्या घरात आले आणि पोरीच्या हात पिवळे करा, इथं ला पाव नाही, त्या भिकार चोटाचं ऐकू नका. तिची शिकण्याची इच्छा आहे, तुम्ही ऑलरेडी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पोरगी सिरियस आहे, अभ्यासात तिचं मन आहे, घराच्या बद्दल काळजी आहे, तिला शिकू द्या. कारण कन्यादान करणं म्हणजे शरीररूपी पोरीला दुसऱ्याच्या ताब्यात देणं नाही. तर त्या पोरीला एकदा नोकरी लागली, स्वाभिमानानं जगता येईल. नाही तर किती श्रीमंताच्या घरी द्या, शेतातील चक्कर मारायला जावंच लागणार आहे. घरात अनेक भंगार पाहुणे आले, त्याचा स्वयंपाक तिला करावाच लागणार आहे. तिला जगात काय चालू ते माहित नाही. पहा ना आपला बाप, आपल्या बापान कधी सेल्फी काढला का? जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर? नाही. आपल्या बापाचं स्टेटस काय असते? सोयाबीन गेली, मूग गेली, तूर गेलाय, तूर गेली, मूग गेलाय, स्टेटस काय आपल्या बापाचं? आणि म्हणून महत्वाची गोष्ट, आपल्या पुरीच्या स्वाभिमानासाठी तरी आपल्या पुरीला एक चान्स देण्याचा प्रयत्न करा. शासन 98,000 जागा घेणार नाही. 1,98,000 जागा घेतल्यावर मीच क्लास बंद करतो, शब्द आहे आपला. जागा घेतील 20,000, पण या 20,000 आपण लागलो पाहिजे. मागील वर्षी आपण का लागलो नाही? कुठं काय चुकलं? आपण कोणाच्या संगतीत लागलो? आपण फोनवर जास्त कोणाला बोललो का? आपण जास्त वेळ कोणाच्या संगतीत राहिलो का? काय चुकलं आपण? या प्रत्येक चुकांचा विचार करा, नीट अभ्यास करा. स्वप्न आपले, ध्येय आपले, मेहनत भी आपल्याला घ्यायची. भाग्यावर दूसरों को दोष क्यों देना? जब सपने हमारे हैं तो मेहनत भी अपनी होनी चाहिए. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. पण सरकारकडे ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. फॉर्मचं मॅटर, सिंगल फॉर्मचं मॅटर, डबल फॉर्मचं मॅटर, अभ्यासक्रमानुरूप पेपर घ्या. काही बी बोलता काही बी घेता, त्याच्यामुळे आमचं पोरग मातीत चाललंय. पुन्हा म्हणता शालेय पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा आहे. काय धतुरा घेतली तुम्ही? अरे कोणत्या पोराला प्रश्न सापडला नाही? चुकीच्या प्रश्नासाठी अलीकडे TCS IB थोड्या लाजा वाटत तुम्हाला. एक प्रश्न चुकलाय, तो फिलअप करण्यासाठी 100 रुपये घेता. कुठं भेडसाल पाप आहे ना? तडपतोडप मरसाल तुम्ही, है ना? त्याच्यानंतर आमचं पोरग ज्या ठिकाणी TCS IB च्या पेपरला गेलं, त्या ठिकाणी सायकल ठेवायचे, मोटरसायकल लावायचे, बॅग ठेवायचे, मोबाईल ठेवायचे, भिकार चोटानं 10-20 रुपये घेतले तुम्ही. अरे तुम्ही मरणार आहेत. आज तुम्ही पैसे कमवताल, पण तुमच्या अवलादी थर्ड क्लास निघतील. म्हणून गोरगरिबाला लुटू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि मायबाप सरकारला विनंती, ह्या प्रत्येक गोष्टी GR मध्ये क्लिअर करा. जे GR तयार करते का वाटलं त्याला मला फोन लावायला, मी तरी समजून सांगतो की बाबा असं असते. पण आमच्या पोराची माती करू नका, त्याला डिप्रेशन मध्ये घालू नका. तरुण सळसळत्या रक्ताचं हाडामासाचं तरुण पोरग जिवंतपणे बापाच्या अगोदर आत्महत्या करते का? त्या बापाला माईल दुःख विचारा काय, त्या घराला विचारा काय होते. आणि म्हणून ही गोष्ट थोडी लक्षात घ्या. संगमनेरमध्ये जे काही पोरं उपोषण करेल त्यांना शुभेच्छा, पण पोरं आपली दखल कोणी घेतली नाही, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही याची थोडी काळजी घ्या. तुम्ही तुमच्या घरासाठी आहेत, कळलं का? सर्व काही तुमचं घर आहे, आपल्या माईचं स्वप्न आहे, आपल्या बापाचे कष्ट आहेत, त्याचा विचार करायचा आपण. बाकी तुमच्या लढ्यामध्ये मी सदैव तुमच्या सोबत आहे. कुठे आवाज द्या, नक्की मी तुमच्या सोबत येईल. पण स्थानिक जे आमदार राहतील त्या आमदारांना ह्या गोष्टी क्लिअर करायला लावा. सिंगल फॉर्म, डबल फॉर्म. त्यानंतर तुम्ही फीस जर वाढ घेऊन 1,900 घेत असाल तर आमच्या गोरगरिबाचं पोरग फुटपाथवर मुंबईला खाली झोपणार नाही.
त्याच्या बाथरूमची व्यवस्था नाहीये, त्याला कुठतरी लाज तर भेटत नाही, गरीबाचं लेकरू 500,000 कुठे देणार, रोडवर झोपा लागले, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्या पोराचा विचार करा. आणि पोरं युट्यूबला कोणी सांगेल आता भरतीच आहे, हिवाळी अधिवेशन बंपर ऑफर नाही. एका वर्षात मी जेव्हापासून क्लास घेतो तसे 2दा भरती कधी झालेली नाही. वर्ष संपत आलंय, 2024 मध्ये भरती होणार नाही. मे बी फेब्रुवारीला भरती डिक्लेअर करू शकते. कारण का, सरकारला माहिती आहे मराठा आरक्षण, ओबीसी मुद्दा, धनगर आरक्षण, ह्या 3 आरक्षणामध्ये लोक नाराज आहेत आणि मग या तिघांचं मतदान पडणार नाही. आता राहिला युवक वर्ग, युवकाला पण साथ दिली, युवकांच्या स्वप्नाची पाठला करण्यासाठी आपण थोडाफार सहकार्य केलं तर ही युवक तरी आपल्या लक्षात ठेवतील. म्हणून हे सरकार बंबाड भरती प्रक्रिया राबवणार, पण त्या भरती प्रक्रियामध्ये मागील ज्या चुका झाल्या त्या होणार नाही. आमच्या पोराच्या पायाला बिनाकामी चिप लावून त्याचे पाय बर्बाद करू नका. कुठंतरी पाणी मारता, कुठं पाणी मारत नाहीत, ते पुढचं पळतंय, त्याच्या पायाची धूळ याच्या नाकात जाती. अनेक लेकरं बिमार पडले, काहीचे पाय मोडले, सरकारनं रुपयाची मदत केली नाही. त्या अग्निवीर मध्ये झक मारायला उडी मारायची पद्धत ठेवली, अनेक पोराचे पाय मोडले. तुम्ही कोण मदत केली? तुम्ही तर गोरगरिबाच्या लेकराचा कोणी वाली नाही. म्हणून पोरं आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करण्यासाठी आमदारांना निवेदन देत असताना, बाबा तू आमच्या विधानसभा मतदारसंघात काहीच केलं नाही, डांबर तू आज खाल्लं, सिमेंट तू आज खाल्ली, हे का नाही, आलेले काम तू खाल्ले, फक्त आमच्या गोरगरीब लेकरांची हे भरतीबद्दल हिवाळी अधिवेशनात बोल, त्याच्यानंतर आम्ही घराघरात जाणार, भाऊला मतदान करा, भाऊच्या घरची बायको उभी राहिली, ताई साहेबाला मतदान करा, वहिनी साहेबाला मतदान करा, भैया साहेबाला मतदान करा, आम्ही म्हणणार. बाकी आमची पिंट्याची माय, पिंट्याची बहीण, पिंट्याची आजी मरू द्या तिकडं, आम्ही तुमच्यासाठी म्हणणार. पण हे म्हणत असताना मागील गोष्टी ज्या चुका झाल्या त्या चुकामुळे पुन्हाही आमचं पोरग आमच्या पोराच्या ध्येयापासून बाजूला जाणार नाही. यासाठी तुमची मदत पाहिजे. तर तुम्ही मांडताना GR तयार होण्याच्या अगोदर ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करा. चिपचं मॅटर असेल, फीस वाढीचं मॅटर असेल, त्या पोराच्या निवासस्थानाची व्यवस्था असेल, त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट अभ्यासक्रमानुरूपच पेपर पाहिजे. सिंगल फॉर्म घ्यायचा का डबल फॉर्म घ्यायचा? एकच. सिंगल फॉर्म मुळे लागलेलं न लागलेलं पोराला दुःख माहिती आहे त्याचं, 1 वर्ष मातीत गेले त्याचं. त्याच्या बाजूला ज्याला तो शिकवायचा त्याने पेढे वाटलेत का, त्याचं त्याला दुःख माहिती काय झाले. होमगार्ड आरक्षणामध्ये काय केलं पहा तुम्ही, एकाचाही विचार केला नाही, है ना. पोलीस कॉन्स्टेबलच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करणारं गोरिबाचं पोरग 700 रुपये हजेरीवर वर्षातून त्याला फक्त 30 ड्युट्या लावता. त्याला किती त्यानं स्वप्न मानले पण त्याचा कोणी विचार केला नाही. आज 7,000 पोरं वेटिंग मध्ये, त्याच्यात मे बी काही जर अर्धे पोरं सिंगल फॉर्म आले असतील आणि कदाचित ते डबल फॉर्म न भरल्यामुळे लागले नसतील किंवा त्यांना डबल फॉर्म भरताना भीती वाटली असेल, तर त्यांना अर्ध्यांना घेऊन टाका, म्हणजे तेवढं तरी त्यांना सरकारनं धीर दिला म्हणून वाटेल. ह्या पोरांचा तुम्ही विचार करसाल आणि पोरं शांततेच्या काळात घाम गाळा, म्हणजे युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडणार नाहीये. म्हणून पेटून उठा. मागील ज्या चुका झाल्या त्या चुका जराशा बाजूला करा. मागील कोणाच्या संगतीत होतं त्या संगती बाजूला करा. अभ्यासाशी एकनिष्ठ व्हा. मायबापाचा फोटो आपल्या पॉकेटमध्ये ठेवा. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही आणि पुन्हा कामाला लागा. मात्र या प्रत्येक गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. बाकी कुठलीही तुमची समस्या असो, एक काळ होता जस्ट आपण व्हायरल होतो, आता व्हायरलच्या पुढे आपण गेलो. आपली कमेंटमेंट म्हणजे सध्या आपली कमेंट म्हणजे सध्या स्टेटमेंट होते. आपली जी कमेंट आहे का ती स्टेटमेंट होते. म्हणून बाकीच्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या लढ्यामध्ये सदैव मी सोबत असेल. याच्या अगोदर सरकारला विनंती आहे, तलाठी भरतीत तुमचा निकाल नाही, येणाऱ्या काळात तुमचा निकाल लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. वनरक्षक मध्ये किती दिवस त्या पोरांना पळायचं, काय नेमकं करायचंय? अरे त्यांच्या पायाचा थोडा विचार करा. गोरगरिबाचं पोरग आहे, 280 रुपयाचा गोल्ड स्टार बूट घ्यायला त्याची ॲबिलिटी नाहीये. त्या पोराला अनुमानी पायानं तुम्ही पळवायले, तुम्ही गाड्यावर गाड्या बदलायले. त्या गरीबाच्या लेकराचं काय आहे ना. शिक्षक भरतीमध्ये 10 महिने होऊन गेलेत. ज्या पोराला 135 मार्क आहे त्यानं गावात पेढे वाटले, स्वप्न पाहिलेले, ते स्वप्न तुम्ही धुळीस मिसळले. नेमकं क्लिअर करा की आम्ही एवढ्या जागा भरणार आहेत, एवढ्या पोरांना जॉईन करणार आहे. म्हणजे त्याला तुम्ही काय करायले, दिवसा ढवळ्या स्वप्न दाखवली आणि पुन्हा हिरावून गेले. तर त्यांच्या स्वप्नाशी, त्यांच्या भावनेशी कृपया सरकार खेळणार नाही याची काळजी करा. ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करा. गोरगरीब लेकरांच्या न्याय हक्काची नोकरी आहे, तिला साथ द्या. येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला नक्कीच साथ देऊ. पोरो खूप मेहनत घेसाल, आपल्या मायबापाचं स्वप्न साकार करसाल. आणि एक मोठा भाऊ म्हणून एक विनंती करतो, आत्महत्याचा कदापिही तुमच्या मनात विचार येणार नाही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण जगलो तर सर्व काही है ना, जान है तो जहां है, लढेंगे बचेंगे और लढेंगे. विजय आपलाच आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभरात्री.